हाय फ्रेंड्स, आज मी बनवत आहे चिकन पुलाव। तर मी त्याच्यासाठी बघा काय घेतले, जिरे, तेजपत्ता, लाल मिरची, हे काळे मिरे, लवंग आणि दालचिनी आहे, जावित्री आहे, मोठी वेलची, चक्री फूल, जायफळ आणि ही बारीक वेलची, थोडेसे धने आणि इथं मी बरिस्ता बनवून घेतलेला आहे कांद्याचा, आलं लसूणची पेस्ट, मिरची, टोमॅटो, हे पुदिना आणि कोथिंबीर आहे, चिकन आहे। तर चला तर मग आपण बनवून घेऊया। हा हे बघा इथं दही पण आहे। तर मी आहे ना आता हा खडा मसाला आहे ना पहिला आहे ना मिक्सरमध्ये वाटून घेते, कारण तो आहे ना पुलावमध्ये असं दाताखाली आलेला ना तो चांगला नाही लागत, माझ्या मुलांना पण नाही आवडत, म्हणून मी हे सगळं वाटून घेते। हे बघा मी सगळं हे मिक्सरच्या भांड्यात टाकते आणि वाटून घेते। हां हे बघा मी आता हे वाटून घेते। हे बघा मी हा मसाला वाटलेला आहे। तर आहे ना ह्या पुलावसाठी आहे ना असा फ्रेशच मसाला चांगला लागतो, तर तुम्ही पण असा फ्रेशच मसाला बनवून या पुलावला वापरा, ह्याचा टेस्ट खूप छान लागतो। तर चला तर मग आपण बनवायला चालू करूया। तर मी ह्या टोपामध्ये बरिस्ता बनवलेला होता, त्याच्यामधलंच तेल, त्याच्यामध्ये मी आता हे चिकन फ्राय करून घेते। मी चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं, तर ना या तेलामध्ये ना चिकन व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आणि त्याच्यासोबत हा मसाला पण गरम मसाला टाकून घ्यायचा। पाहू शकता मस्त असं या तेलामध्ये हा मसाला, गरम मसाला आणि चिकन व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे। मी ना हे चिकन तेलामध्ये व्यवस्थित हलवून घेतलेलं आहे। आता याला झाकण ठेवून थोडंसं वाफेवर शिजवून घेऊया चिकनला। हे बघा मी झाकण काढलेलं आहे, तर आपण आहे ना त्याला आहे ना हलवून घेऊया व्यवस्थित असं। परत थोडा वेळ शिजायला देऊया। आपलं इथे चिकन झालेलं आहे, तर आपण आहे ना त्याच्यामध्ये हिरवी मिरची, टोमॅटो आणि आलं लसूणची पेस्ट टाकूया। त्याला व्यवस्थित हलवून घ्या। परत याला झाकण ठेवूया, परत थोडासा वाफ काढून घेऊ। हे बघा चिकन आपलं व्यवस्थित झालेलं आहे। तर मी आहे ना याच्यामध्ये मीठ टाकून घेते, चवीनुसार मीठ टाका तुमच्या हिशोबाने। बघा मी चिकन आहे ना चांगलं व्यवस्थित आहे ना हलवून घेतलेलं आहे। आता मी आहे ना त्याच्यामध्ये दही टाकते थोडंसं। दही म्हणजे चिकन 1 किलो असेल ना तर अर्धा किलो दही या पुलावला लागतं, कारण याच्यामध्ये आपण टमाटर एकदम कमी ॲड केलेला असून पण दह्याने चव खूप छान येते पुलावची। आणि दही टाकून ना व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे ना। दही टाकलं की याच्यामध्ये आता लगेच पाणी ॲड करूया आपण। तर पाणी ॲड करूया। तर बासमती तांदूळ आहेत, ते तुमच्या हिशोबाने पाणी टाका जेवढं तुम्हाला लागेल तसं। हे बघा आता मी याला झाकण ठेवून आहे ना उकळी आली ना पाण्याला तेव्हाच मग आपण तांदूळ टाकूया याच्यामध्ये। हे बघा इथं पुलावला उकळी आलेली आहे, मी ना याच्यात थोडासा बरिस्ता टाकते। तर आणि तांदूळ टाकून घ्यायचे याच्यामध्ये लगेच, उकळी आली तर आपण
आता असं करून तांदूळ टाकून घ्यायचे सगळे. हे बघा मी सगळे तांदूळ टाकलेले आहे. असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि याला झाकण ठेवून शिजायला ठेवायचं. मी सगळं बरीचसं टाकून घेते त्याच्यामध्ये. आणि आता याला चांगलं व्यवस्थित शिजून घ्या. मी झाकण ठेवून शिजायला देते. हे बघा आपला पुलाव असा थोडासा झालेला आहे, अजून थोडासा बाकी आहे. तर मी पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला दाखवते. हे बघा किती मस्त असा पुलाव झालेला आहे आपला चिकन पुलाव. तर मी ना थोडीशी याच्यावरती कोथिंबीर आणि पुदिना टाकून घेते मस्त असं, आणि तुम्हाला सर्व करून दाखवते. हे बघा मस्त आपला चिकन पुलाव तयार आहे. प्लीज अशाच छान छान रेसिपीसाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग बाय.